दर्पण न्यूज। हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयात ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। जिल्हाप्रमुख संजय चौगुले। हातकणंगले येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 हातकणंगले या विभागांमध्ये 18 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुकडे बंदी आणि रेरा कायद्याचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र नोंदणी अधिनियम 1908 आणि 1961 च्या नियम 44 चे उल्लंघन करून विसंगत जमिनी खरेदी व्यवहार झाल्याच्या तक्रारीनुसार दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या संशयित खरेदी दस्ताची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील मुद्रांक विभागाच्या 18 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्या संपूर्ण वर्षभरातील संपूर्ण दस्तऐवजाची तपासणी करून चौकशी अहवाल सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक पुणे यांना तात्काळ सादर करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हा निबंधक मल्लिकार्जुन माने यांनी दिले होते। सदर अहवालातील शेऱ्याप्रमाणे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन त्याला निलंबित करणे गरजेचे असताना प्रशासनाने तडजोड करून त्याला पाठीशी घालण्याचं काम केले होते। याचाच गैरफायदा घेत सदर अधिकाऱ्याने पुन्हा एरे माझ्या मागल्या म्हणत जुन्या पद्धतीने दस्तांची खरेदी विक्री सुरू केली आहे। दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी दस्त क्रमांक 455 व दिनांक 7 जून 2024 रोजी दस्त क्रमांक 455 असे दोन वेगवेगळ्या तारखेला एकच दस्त नंबर टाकून बोगस दस्त तयार केल्याचं उघडकीस आले आहे। जुने बनावट दस्ताची खरेदी विक्री प्रकरण ताजे असताना राजरोसपणे नवीन बोगस दस्त नोंदणी करण्याचं धाडस या अधिकाऱ्याने केलेले आहे। ज्या वेळी या अधिकाऱ्याने ठरवून आपली रजा टाकली आहे त्या वेळेला वरिष्ठ लिपिकाला पुढे करून बेकायदेशीर दस्तांची नोंदणी केली आहे। या कालावधीत झालेले ते सर्व दस्त बोगस किंवा कागद त्रुटी असल्याचं निदर्शनास आले आहे। त्यामुळे त्यांच्या रजेच्या काळातील झालेल्या सर्व दस्तांची पुन्हा नव्याने चौकशी करून तात्काळ या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तसेच या गंभीर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या सर्व लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे। हा सर्व प्रकार गंभीर असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच पाठीशी घातल्यामुळे हातकणंगले येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस प्रकरण वाढीस लागले आहे। या सर्व प्रकारांवरून असे लक्षात येते की वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम केलंय। मुद्रांक विभागाच्या 18 अधिकाऱ्यांनी सदरील बनावट व बोगस दस्त खरेदी विक्री प्रकरणी बनवलेला अहवाल सार्वजनिक करावे अशी मागणी करून देखील सदरील अहवाल आजतागायत सार्वजनिक करण्यात आलेला नाही। सदरील बनावट खरेदी विक्री दस्त प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला असता माझ्या कार्यालयास सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग 1 कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार दुय्यम निबंधक श्रेणी 1 हातकणंगले यांच्या नावाने दिनांक 7 जून 2024 रोजी बनावट सही व शिक्क्याचा वापर करून बोगस दस्त तयार करण्यात आल्या। त्याबाबतचे लेखी कळवण्यात आले आहे। तसेच सदर व्यक्तीच्या बाबतीत योग्य तो तपास करून गुन्हा नोंद करण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे उपरी तालुका हातकणंगले यांना दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी अहवाल सादर केलेला आहे। परंतु अद्याप एकाही गुन्हेगारास यामध्ये अटक झालेली नाही किंवा त्यांच्यावर साधा गुन्हा देखील नोंद झालेला नाही। मेहरबान तलाठीसो यांच्या सही शिक्क्याच्या फेरफार पत्रकानुसार सदरचा बनावट दस्त तलाठी कार्यालय पट्टण कडोली तालुका हातकणंगले येथे नोंदणी करून सदरचे प्रकरण नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्याचं समजताच सदरील नोंद केलेला बनावट दस्त पुन्हा रद्दबातल करण्यात आलेला आहे व घातलेली नोंद देखील रद्द करण्यात आली आहे। यामध्ये सदरच्या दस्ताची नोंदणी कोणत्या निकषाद्वारे व कोणत्या कागदपत्रांच्या आधारे माननीय तलाठीसो पट्टण कडोली व मंडल अधिकारी यांनी करून घेतली याचा देखील खुलासा करण्यात आलेला नाही। त्यामुळे या दोन्ही बेजबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांचे देखील निलंबन होणे गरजेचे आहे। दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्यक्षपणे केलेल्या तक्रार अर्जानुसार संबंधित बनावट सही व शिक्क्याचा वापर करून बोगस दस्त तयार करणाऱ्या टोळीवर तसेच कोणतीही शहानिशा न करता केवळ आर्थिक हव्यासापोटी अशा या बोगस दस्तांची नोंद शासन दरबारी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली असता प्रशासनाकडून अद्याप या प्रकरणी कोणावरही कसलीही कारवाई झालेली निदर्शनास आलेली नाही व याबाबतीत प्रशासनाकडून देखील कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही। बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून बोगस दस्त तयार करणे ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा सर्वच लोकांवर
कठोरातील कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही हातकणंगले तहसील कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहोत, असे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी सांगितले। पत्रकार परिषदेत माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर, संदीप दबडे, शरद पवार, केशव पाटील, धोंडीराम कोरवी, रतन वाझे, शुभम चौगुले, विजय शिंदे, दीपक पांढरबळे उपस्थित होते। महाराष्ट्र, मी संजय चौगुले, शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे। हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयाला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोमवारपासून आम्ही जन आंदोलन सुरू करतोय। बोगस दस्त किंबहुना चुकीच्या पद्धतीने होणारे दस्त या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करायचा। वेळोवेळी तक्रारी दिल्या, पण गेंड्याच्या कातडीच्या या शासनानं किंबहुना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। तर सोमवारी हातकणंगले तहसीलदार ऑफिसच्या समोर आम्ही ठिय्या आंदोलन शिवसेनेच्या वतीनं प्रायोगिक तत्वावर करतोय आणि जर याही वेळेला जर शासनाने याच्यात लक्ष घातलं नाही तर त्यानंतर भविष्यात टाळेबंदी किंबहुना अशा प्रकारचे आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाची केली जातील, हे मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास, अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।